जळगाव जिल्ह्यात वाळू तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। पोलीस आणि महसूल विभागाकडून अनेक वेळा कारवाई करून देखील वाळू तस्करी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यातच जळगावच्या एका तहसीलदाराची आता राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे। धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांना रोखण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून कारवाई केली। या धाडसी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आटोपून धरणगावला परतत होते। प्रवासादरम्यान बंभोरी पुलावरून जात असताना त्यांना नदीपात्रात काही लोक अवैधरित्या वाळू उपसताना दिसले। क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तात्काळ आपले वाहन थांबवले आणि थेट नदीकाठी धाव घेतली। नदीपात्रात त्यावेळी पाण्याचा प्रवाह अधिक होता, तरीही तहसीलदार सूर्यवंशी यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट पाण्यात उडी घेतली। पोहत पोहत त्यांनी दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्याचा